पुण्याहून इमॅजिकाची एक दिवसाची ट्रिप कशी प्लॅन करायची आणि इमॅजिका थीम पार्क मध्ये गेल्यावर अशा कोणत्या राईड्स आहेत ज्या आवर्जून केल्याच पाहिजेत हे जाणून घ्यायचंय तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. साधारण सकाळी 7 वाजता पुण्याहून निघून पुणे मुंबई एक्सप्रेसवेने खोपोलीमध्ये असणाऱ्या इमॅजिकाला पोहोचायचे. 10:30 वाजता तिकीट काउंटर सुरू झाल्यानंतर 11 वाजल्यापासून राईड सुरू होतात. आत जाताच पहिली दिसणारी राईड म्हणजे नायट्रो. निमुळत्या वेटोळ्या मारलेल्या रस्त्यावरून पळणारी ही ट्रेन म्हणजे खरंच थ्रिलिंग आहे. दुसरी राईड म्हणजे गोल्ड रश. हा म्हणजे छोटा पॅकेज बडा धमाका. इथे गोलगोल फिरून मेंदू सुद्धा गोलगोल फिरायला लागतो. तिसरी राईड म्हणजे स्क्रीम मशीन. ही म्हणजे सगळ्यात खतरनाक पेंड्युलमची 2D राईड आहे. चौथी थ्रिलिंग राईड म्हणजे डेअर टू ड्रॉप. झिरो ग्रॅव्हिटी फील देणारी राईड. वरती गेल्यावर संपूर्ण इमॅजिकाचा परिसर दिसतो. पाचवी खतरनाक राईड म्हणजे डीप स्पेस, जी नावाप्रमाणेच अंतराळाची सफर घडवून आणते. पुढच्या राईडकडे जाण्याआधी एक महत्वाची गोष्ट सांगते. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी 31 डिसेंबरला इमॅजिकामध्ये येणार आहे DJ क्रेटेक्स आणि त्यांची संपूर्ण टीम. आणि हो, तिकीट दर सुद्धा अगदी वाजवी आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या स्वागताचा जल्लोष करण्यासाठी तुम्ही सुद्धा आजच आपले तिकीट बुक करा. चला तर वळूया पुढच्या राईडकडे. सर्व थ्रिलिंग राईड्स नंतर आपल्याला पाहायचा आहे मिस्टर इंडियाचा VR शो. नायट्रो राईड करायची भीती वाटत असेल तर ती इथे व्हर्च्युअल अनुभवायची. भानगडच्या आत तर भुताटकी वसलेली आहे. न घाबरता बाहेरच येऊ शकत नाही. रॅथ ऑफ गॉड सांगते अग्नी, वायू नि जल याचे महत्व. I4 इंडिया नि 360 डिग्री शो माइंड रिलॅक्सिंग आहे. तर टब्बी टेक्स ऑफ सारख्या हलक्या फुलक्या राईड सुद्धा इथे आहे. तिकीट काउंटरवर तिकीट काढतानाच फूड कुपन घ्यायचे, पण लक्षात ठेवा थ्रिलिंग राईड झाल्यावरच जेवण करा. संध्याकाळी मस्त वॉटर शो, लाईट शो नि डान्स शो एन्जॉय करायचा. फोटो काढणे हे तर मॅन्डेटरी आहेच. बुकिंग लिंक आणि ही संपूर्ण माहिती लिखित स्वरूपात पाहिजे असल्यास लिंक अशी कमेंट करा. तुमची इमॅजिका मधली सगळ्यात आवडती राईड कोणती हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.